लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. भारतीय जनता पक्ष हा जातीवादी नाही. नंबर एक, केवळ भारतीय जनता पक्षाच्या बद्दल बोलायला कुठलाही काही दुरागमन नसल्यामुळं असे जातीय समीकरण करण्याचा केवळवाला प्रयत्न हा विरोधी पक्ष गल्लीमधून दिल्लीपर्यंत करतोय. इथं मी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री त्यांचं अभिनंदन करेन. राज्याचे पालकमंत्री, देशाचे जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ यांचं मी अभिनंदन करेन. एक कारण त्यांनी या मोहोळ तालुक्याला सभापती देत असताना मुस्लिमांचा देऊन संबंध महाराष्ट्रातील मुस्लिमांना त्यांच्या पवित्र रमजान या सणाची, या महिन्याची एक भेट दिली असं मी समजतो. आणि म्हणून मी माझ्या तालुक्याच्या वतीनं, मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं मी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, प्रत्येक मतदारांचं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं अंतःकरणापूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो. फायदा होणार आहे. कारण जर तुम्ही बघितलं तर लोकसभेला आम्ही 63,000 मायनस होतो, विधानसभेला आम्ही 30,000 मायनस होतो. आणि आज जर बघितलं तर आज आमची नगरपालिका मोहोळ आणि अनगर यांची मतं मोजली आणि भारतीय जनता पक्षाची पंचायत समितीची मतं मोजली तर एकूण 63,000 मायनस सोडून 14,000 हा तालुका भारतीय जनता पक्षाला प्लस झालेला आहे. आणि लोकांना खात्री पटली की ह्या तालुक्यामध्ये राजकारण न करता, कारण विकास म्हणून करता विजन घेऊन काम करणारा या तालुक्यामध्ये कुठला पक्ष आहे तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आणि म्हणून करता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचा यशवंत माने हा आमदार हा 50,000पेक्षा कधी मताने येणार नाही असा मला विश्वास आहे. सध्याचे लोकप्रतिनिधी राजू खरे असलेले त्यांनी 26 कोटीचा निधी आणला. 30 कोटीचा निधी आणल्यानंतर त्यांनी असं सांगतात की तालुक्यात जे 30 वर्ष झालं नाही ते मी आता करून दाखवतो. हो, हे करून दाखवलं त्यांनी. आमच्या तालुक्यात कधीच झालं नाही ते त्यांनी करून दाखवलं. म्हणून त्यामुळं कुणी काय बोललंय इतका मी बारका सध्या राहिलेलो नाही अशा लोकांना उत्तर द्या. आणि विधानसभेमध्ये मी 25 वर्ष काम केलं, त्यामुळे कुणी निधी आणला, सरकार पालकमंत्री कुणा आणला, निधी कोण आणला सगळ्या जनतेला माहिती आहे. असो, माझ्या तालुक्याला भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना आणि शिवेंद्रराजे माझे खास मित्र आहेत, त्यांनी निधी दिला त्याबद्दल त्या दोघांचा मी भरपूर आभार मानतो. एवढे निधी जेवढे मग ज्या राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणुकीत निवडून आले त्याचा कुठे फोटो वापरला गेला जात नाही, मात्र महायुतीच्या सरकारचे फोटो वापरले जातात. निष्ठा काय असती हे फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिकवत्या सगळ्या एवढं सांगतात. या पद्धतीने माड्याचे आमदार आता त्यांची अवस्था अशी झालेली आहे त्या विरोधकांची की वर पटका, मधी तुळी, खाली परकर, मी कोण सांग, अशी त्यांची अवस्था झालेली. या पद्धतीने माड्याचे आमदार अमित पाटील हे वारंवार अधिवेशनामध्ये विरोधक म्हणून सातत्याने आवाज उठवतात. मात्र राजू खरे कुठेतरी कुठल्याही प्रश्नावरती बोलत आले आवाज उठवताना का दिसून येत नाही? त्याला एवढं ज्ञान पाहिजे. नंबर एक, प्रश्न समजला पाहिजे. नंबर 2 आणि नंबर 3 त्यांना त्या तालुक्याची नाळ असली पाहिजे. त्यांची कसली नाळ हे निगेटिव्हिटी मध्ये आली माणसं. तर उमेश पाटील हे देखील टीका केली की पैसे देऊन निवडणूक मतदान पैसे देऊन आले आणि त्यांच्याच पक्षाचे काही पदाधिकारी त्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली जात आहे. एक आहे मी अशा सिंगल लोकांच्या बद्दल पण एक सांगतो, हा तालुका सुसंस्कृत आहे. इथं सुसंस्कृत राहिला तरच विजय होशील. तू जर असं काही बी बोलायला लागला तर तुझ्या टिंबावर लाथ मारली हे या जनतेने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं मी किंवा आमचा भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता याच्या पुढच्या काळामध्ये कुठल्याही आता कुणीही आमच्यावर टीका केली आम्ही त्यांना
विकासातून उत्तर देणार आहोत. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा